राज्य सरकारच्या निर्णयामुळे रॉकेल पुन्हा बाजारात उपलब्ध होणार असल्याने स्टोव्ह व्यावसायिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या 5 ते 6 वर्षापासून रॉकेल बंद असल्याने स्टोव्ह व्यवसाय जवळपास ठप्प झाला. मात्र सध्याच्या गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नागरिक पुन्हा स्टोव्हकडे वळताना दिसत आहेत. विद्यार्थी वर्गासह अनेक नागरिकांनी गॅसऐवजी पर्याय म्हणून स्टोव्हचा वापर सुरू केल्याने स्टोव्ह विक्रीत वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रॉकेल विक्री सुरू झाल्यानंतर या व्यवसायाला पुन्हा चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्टोव्ह व्यवसाय गेल्या काही वर्षांपासून अडचणीत होता. रॉकेल बंद झाल्यामुळे स्टोव्हची मागणी घटली आणि व्यवसाय डबघाईस आला. शहरामध्ये छोट्या गॅस सिलेंडरचा वापर वाढल्याने स्टोव्हकडे दुर्लक्ष झाले. मात्र सध्या गॅसचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिक पुन्हा स्टोव्हचा पर्याय स्वीकारत आहेत. रॉकेल विक्रीला परवानगी मिळाल्यानंतर स्टोव्ह विक्री वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी एका दिवसाला 1 ते 2 स्टोव्ह विक्री होत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. आज आप स्टोव खरीदने के लिए आए हैं, जी जी जी। क्या वजह है कि स्टोव खरीदा अरे है? गैस से पूरा परेशान हो गया, गैस नहीं मिल रहा है, कुछ नहीं। क्या करेंगे आदमी। एक हफ्ता हुआ गैस नहीं मिल रहा है। कब बुक किए थे गैस? हाँ? कब बुक किए? 15 दिन के ऊपर हो गया। बोले 1 महीने के बाद में अभी सिंगल गैस कनेक्शन वाले क्या करेंगे। तो आप पहले भी स्टोव इस्तेमाल करते थे? पहले गाड़ी में करते थे, अब काफी दिन से छोड़ दिए। तो अब फिर वापस अभी ये टाइम आ गया, देखो ना अपने, फिर वही दिन लाया? फिर वही दिन, अच्छे दिन आ गए। अच्छे दिन आ गए। अच्छे दिन। आपका नाम? सैयद अब्दुल रज़्ज़ाक। क्या लगता है आपको, अभी आप स्टोव लेके जा रहे हैं तो क्या दिक्कतें थी? अभी तो हो गया ना। ये गैस का बाटला नहीं मिलने की वजह से दिक्कतें आ रही है। तो मतलब ये सिंगल कनेक्शन था अपने पास, अभी वो बुकिंग जल्दी मिल नहीं रही है, 1 महीने के बाद मिल रही है। और जो नई जनरेशन है वो स्टोव को पहचानती है? हाँ। नहीं नहीं नहीं, उन्हें उनको इनकी जानकारी नहीं है। अभी आ जाएंगे, सीख जाएंगे, अभी वो भी सीख जाएंगे, स्टोव चलाना वो सीख जाएंगे, सीखना भी चाहिए। सैयद अब्दुल रज़्ज़ाक। काय सांगाल, सध्या पुन्हा रॉकेल हे बाजारपेठेमध्ये येते आणि विक्री होणार आहे घरोघरी, त्यामुळे कसं वाटतं आपल्याला? आणि आपला व्यवसाय हा कधीपासून आहे आणि स्टोवचा व्यवसाय हा मध्यंतरी डबघाईस आला होता, कसं वाटतं तुम्हाला? रॉकेल बाजारात आल्यावर या धंद्याला चांगला स्कोप आहे. मध्ये 5 वर्ष 6 वर्ष झाले जेव्हापासून हे छोटे गॅस वगैरे निघाले, जे विद्यार्थी लोक वगैरे वापरतात, त्यामुळे याला डिमांड नव्हतं. मध्ये इंडक्शन निघाले, छोटी शेगड्या निघाल्या, कोळशात शेगड्या निघाल्या, त्याला काही स्कोप नव्हता. आता काय रॉकेल भेटल्यावर लोकांना सुविधा चांगली होणार. बरं, दुसरा विषय असा आहे की स्टोअर तुमचा कसा व्यवसाय तुमचा कसा परिणाम झाला रॉकेल बंद झाल्याच्या नंतर? आता सुरू होणार आहे, तर कसा परिणाम आपल्याला जाणवला? सध्या तर याला स्कोप नाही, कारण गॅस वगैरे भरपूर आहे. लोकांकडे गॅस असल्यामुळे इस्टोला पाहत नाही. त्या इस्टोला काय आहे, मेंटेनन्स प्रॉब्लेम खूप येतो. वायशर जातात, पिना जातात, आणि आजकालच्या लोकांना बायांना माहीत नाही इस्टो काय म्हणून. हे इस्टोला बघून लोक हसून जातात, पहिले हसून जात होते. बरं, एक जमाना होता आपलं दुकान जे आहे तर स्टोनं भरलेलं राहत होतं, आणि आता ते 2-4 दिसतंय. हा. कसं बघताय याकडे आपण? ते पूर्ण दिवस येतील का? ते शक्यता आहे यायचं तर खूप चांगला होणार. काय वाटतं याबद्दल तुम्हाला? समजा रॉकेल येईल बाजारपेठेत, तर तेवढ्या मार्केटमध्ये पण मार्केटमध्ये काय सध्या लहान सिलेंडर आहे, जे 300ला भरून मिळतात. सगळीकडे दिवाण देवडीत गॅस भरून मिळतो, राजा बाजारला मिळतो. ते 250-300ला भरून देतात लोक. काय हे स्टोला मेंटेनन्स असल्यामुळे याला जास्त स्कोप नाही आहे. पण ते गॅस काय वापरायला इझी राहतो, त्यामुळे त्यांना काही दिक्कत येत नाही गॅसमुळे. आता रॉकेल विक्री होणार आहे, आपला व्यवसाय चालू हा तर चांगला होईल. आम्हाला पण अपेक्षा चांगला होईल. काय ना तुमचं? माझा सुरेश आहे. काय सांगाल तर सध्या गॅस टंचाई आणि एलपीजी गॅस टंचाई अशा दोन्ही टंचाई सुरू असून आता सध्या रॉकेल वितरित करणार आहात, तर रॉकेल कधीपासून येणार आहे आणि कशा पद्धतीने वितरण होणार? आपल्या जिल्ह्यासाठी 1,44,000 लिटर केरोसिन उपलब्ध झालेला आहे. त्याच्यामध्ये त्याचं आपल्याला लोणी काळभोर हा डेपो आपल्याला मिळालेला आहे.
आणि आपल्याकडे चुन्नीलाल अँड सन्स जी कंपनी आहे त्यांना आपलं नियंत्रण प्राप्त झालेलं आहे. त्यांच्याकडे आदेश प्राप्त झालेले आहे शासनाकडून. आपण त्यांना नियंत्रणचे आदेश पण दिलेले आहेत आणि दराबद्दलचे आदेश पण आपण त्यांना दिलेले आहेत. पण तालुका वाईज त्यांना जे नियंत्रण आहे ते पण यादी पण त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. उद्या आपल्याला 3 गाड्या म्हणजे जवळपास 36,000 लिटर केरोसिन प्राप्त लोणीवरून होणार आहे आणि ते आपल्याकडे उद्या येतील रात्रीपर्यंत आणि सोमवारपासून त्याचं संभाजीनगर आणि गंगापूर या तालुक्यामध्ये वाटप होणार आहे आणि पैठणचं पण आपण यादी त्यांना दिलेली आहे. अशा जिथे जिथे आपल्याला गाड्या उपलब्ध होतील त्याप्रमाणे आपण त्याचं नियंत्रण करणार आहोत आणि उद्या जर त्या गाड्या आल्या उद्या संध्याकाळपर्यंत तर परवाच्या दिवशी त्याचं वाटप सुरू होईल. 24,000 KLचं नियंत्रण हे संभाजीनगर तालुक्यासाठी आहे आणि गंगापूर तालुक्यासाठी हे 12,000 KLचं लिटरचं आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. जसे आपल्याला गाड्या येतील त्याप्रमाणे आपण त्याचं वाटप करणार आहे. हे वाटप त्या तालुक्यात ज्या तहसीलदारने याद्या केलेल्या आहेत त्या याद्यानुसार त्या गावाच्या स्वस्त धान्य दुकान किंवा केरोसिनचे किरकोळ विक्रेते यांच्यामार्फत त्याचं वाटप होणार आहे. प्रति कार्ड आपण 3 लिटर केरोसिन आपण देणार आहोत. आपण प्रायमरी फेसी आपण अंत्योदय आणि PHH या कार्डधारकांना आपण हे नियंत्रण वाटप करणार आहोत. जर गाड्या आपल्याला डेपोमधनं जर प्राप्त झाल्या तर उद्यापर्यंत आपल्याकडे उपलब्ध होतील आणि उद्यापासून किंवा परवापासून त्याचं वाटप आपल्याला त्या तालुक्यामध्ये चालू करता येईल. जिल्ह्यामध्ये किती समजा जणांना आपण ते देणार आहात वाटप करण्यासाठी किंवा किती वितरक आहेत? वितरक एकच आहे आपला होलसेलर, पण तालुका वाईज त्याचे सेमी होलसेलर आहेत. 1 किंवा 2 सेमी होलसेलरची व्यवस्था त्या डीलरमार्फत आपण केलेली आहे. त्याचा आपण आदेश पण काढलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे त्या तहसीलदारनी केलेल्या नियंत्रणाप्रमाणे त्या स्वस्त धान्य दुकानामार्फत त्याचं वाटप होणार आहे. सर आपल्याकडे ती यादी आली नाही का तहसीलदारांची की ते कुठं कोणत्या तालुक्यात किती आहे? नाही, यादी आपल्याकडं प्राप्त झाली नाही अजून, पण यादी तयार झालेल्या आहेत आपल्या आणि त्या तालुक्यामध्ये ते उपलब्ध यादी आहेत. आपण त्याचं नियंत्रण काढलेलं आहे. वाटलं तर मी नियंत्रणाची कॉपी आपल्याला देतो. त्या तालुक्यांनी आपल्याला ते लोकांना एवढंच आवाहन करेल की केरोसिन शासनामार्फत मिळणार आहे तर आपण त्याचा या त्रुटीच्या काळामध्ये किंवा गॅस उपलब्ध कमी होत असेल तर त्या काळामध्ये आपण याचा वापर करावा असं आम्ही नागरिकांना आवाहन करतो. काही नागरिकांकडे जुने स्टोव असतील किंवा आपण मार्केटमध्ये सुद्धा स्टोव आपण तालुक्यानिहाय उपलब्ध होतात का याची पण आपण लोकांना मागणी करण्याकरता कळवण्यात आलेलं आहे. काही लोकांकडे जुने स्टोव असतील तर त्याचा वापर किंवा जर आपण लाकड किंवा चुलीचा वापर करत असाल तर या केरोसिनचा वापर आपण आपल्या गरजेप्रमाणे करावा.